रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला मधुबाला ब्लाउज दाखवणार आहे, म्हणजे मधुबाला स्टाईलचं ब्लाउज, ज्याला की असा अखंड बेल्ट असतो। आणि जे मधुबाला ब्लाउज मी तुम्हाला दाखवणार आहे ते ब्लाउज मी ते वेअर केलेलं आहे। खूप सुंदर असं ब्लाउज मी हे बनवून घेतलेलं आहे। तर ह्याच ब्लाउजची तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवली जाणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण शेवटपर्यंत बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित करणार आहे। आणि आवडला व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर हे बघा, इथं आपण बरोबर 38 मापासाठी मधुबाला स्टाईलमध्ये ब्लाउज बनवून घेणार आहेत। तर मधुबाला पॅटर्न बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बॅक पार्ट काढणं खूप गरजेचं आहे। तर इथं माझं माप असणार आहे 38चं आणि तयार उंची असणार आहे 15 इंच। 15 इंच तयार उंची हवी, तर मी बरोबर 1 इंच प्लस करत सोडावर मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर मी इथं शोल्डर घेतलेला आहे बरोबर 6 इंचाचं, शोल्डर 6, तसंच मुंडा मी 6.5चा घेतलेला आहे। आणि अशा पद्धतीने आपण इथं छातीचा चौथा टाकलेला आहे, तर प्लस 2 इंच मी घेतलेला आहे, म्हणजे 11.5ची आपली इथं गडी आलेली आहे। त्यानंतर गड्याची रुंदी आहे, आपला हा बॅकचा गडा आहे, तर मी इथं 3 इंच गड्याची रुंदी घेतलेली आहे। गडा उंचीच्या कस्टमरचं, म्हणजे आपल्या कस्टमरला जेवढा हवा तेवढा तुम्ही इथं गडा मार्क करू शकता। मी 11चा गडा घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला हा जो बॅक नेक आहे तो मटक्या टाइप गडा बनवायचा आहे, म्हणजे मटका शेप मध्ये बनवायचा आहे। 18 इंच घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथून असा हलकासा 1.5 ते 2 पर्यंत पॉइंट लावूया आणि इथं देखील आपण अर्धा इंच बाहेर घेणार। तर इथं आपल्याला मटका गडा जो आहे तो असा ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्याचे शेप मी तुम्हाला असा हलकासा दाखवते की तुम्ही कसा देऊन घेणार। मटक्याचा शेप ड्रॉ झालेला आहे। मी याला व्यवस्थित आता जसं बॅक पार्ट मार्किंग करून घेतलं तसं कटिंग करून घेते। गडा मी कटिंग करणार नाही, नंतर करेल। आपण फक्त बॅक पार्ट जसं आपण मार्क केलेलं आहे तसं कटिंग करू। तर हे बघा, आपलं बॅक पार्ट आपण असं जसं कटिंग करून घेतलेलं आहे ना, मार्किंग केल्याप्रमाणे सेम त्याच पद्धतीने आपल्याला फ्रंटसाठी बॅकची जसं आहे तसं इथं मार्किंग करून घ्यायचे आहे। आता मधुबाला पॅटर्नचा आपण ब्लाउज बनवून घेणार आहेत, तर यामध्ये तुम्हाला काय काय बदल करायचे आहेत ते मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे। तर जसं बॅक पार्ट आहे तसंच मी इथं मार्क करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपलं बॅकचं काम इथं झालेलं आहे। तर फ्रंट पार्ट आपण मार्किंग करतोय, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, इथं बरोबर उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। ठीक आहे, बॅकमध्ये आपण उंची प्लस 1 इंच घेतलं, परत ते ठेवून जसं आहे तसं मार्किंग केलेलं आहे आणि इथं अर्धा इंच आपण वाढवून घेणार आहेत। आपल्याला सर्वप्रथम इथं बेल्टची मार्किंग करायची आहे। बेल्ट आपल्याला किती इंच तयार घ्यायचा आहे, तर बघा, आता आपण हा अर्धा इंच वाढवलेला आहे आपल्या याच्यामध्ये उंचीमध्ये। तर आपण इथं जे आहे ना ते क्रॉस पट्टीसाठी मार्किंग करत असताना 3 इंचावर पॉइंट लावणार। 3 इंचावर ह्या बाजूला, 3 इंचावर ह्या बाजूला, दोन्ही बाजूने 3 इंचावर पॉइंट लावत आपण एक सरळ लाईन मार्किंग करून घेणार आहे। आता आपलं हे बेल्टसाठी 3 इंचावर मार्किंग झाली। त्यानंतर आपण ह्या दिशेला 1 इंच असं घेणार आहे आणि इथं बरोबर 4 पर्यंत आपण असा पॉइंट लावायचा आणि इथं तर आपण ह्या स्केलच्या मदतीने जो आहे तो राऊंड शेप असा देऊन घेणार। ओके, आता हा आपला हा जो काही आहे तो बेल्ट आपण इथं मार्किंग करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इकडे येणार आणि इथं गडा रुंदी घेणार। तर गडा रुंदी मी इथं 3 इंच घेतलेली आहे। टोटल शोल्डर आपलं 6चा आहे, ठीक आहे, म्हणून आपण इथं 3 इंच गडा रुंदी घेतलेली आहे। कस्टमरचा गडा आपला असणार आहे पुढचा 7 इंचचा। कस्टमरचा जेवढा असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता। मी 7ला पॉइंट दिला। त्यानंतर खालची गडा रुंदी देखील मी अशी 3 इंच घेतलेली आहे। तर आता आपल्याला गड्याचं मार्क करण्यासाठी बरोबर बॉक्स तयार करायचा असतो आणि यामधून आपण छान असा शेप देणार आहेत। तर आता आपला हा आकार देऊन झालेला आहे आणि आपण बनवणार आहेत मधुबाला पॅटर्नमध्ये ब्लाउज, म्हणून आपल्याला असं षटकोनमध्ये आकार द्यायचा आहे। ठीक आहे, तर बघा, हा जो पॉइंट आहे तो आपला खाली जातोय थोडा
आणि मी स्केल जस्ट अशा पद्धतीने लावून घेतली. बघू शकता अंदाजाने लावलेले आहे. तुम्हाला जर का मोजून मापून बघायचं असेल तर बघू शकता शोल्डर कडून आपलं बरोबर 5.5 वर हा पॉइंट आलेला आहे. जसं आपण कटोरीसाठी घेतो ना 5.5 वर, तसंच आपल्या इथं बरोबर पॉइंट आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपली दुसरी स्टेप असणार आहे इथं टक्स पॉइंटची. तर इथं आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे. 38चं माप आहे, तर 38 14 9.5 प्लस 1 इंच आणि इथून आपल्याला माप मोजून घ्यायचं आहे. आपण 38 मापासाठी बनवून घेतोय. मग 38चा 10वा भाग आपल्याला करायचा असतो. तर 38च्या 10वा भाग आपला काय येतो, तर असं म्हणजे एकदम सिंपल असं आपल्याला करून घ्यायचं आहे. 38 मध्ये पॉइंट दिला म्हणजे 3.8 म्हणजेच आपला किती झाला तो 10वा भाग 4.5. तर हा 4.5ला मी हा एक सेंटरला पॉइंट दिलेला आहे. ठीक आहे. 4.5ला हा सेंटरला पॉइंट दिला गेला. बरोबर परफेक्ट हा जो आपण टक्स पॉइंट घेतलाय तो इथं काढून घेतला. इथं आपण एक स्टार बनवून घेऊ. तर आता इथून पुढे आपल्याला 4.5 इंच मोजून घ्यायचं आहे. बघा बरोबर 4.5 मोजून घ्यायचं आहे. आणि आपण आता हे मधुबाला स्टाईल ब्लाउज बनवतोय म्हणून डायरेक्टली आपल्याला काय करायचं आहे, आता असा आकार द्यायचा आहे. ओके. स्केलच्या मदतीने एकदम छान असा आपण इथं हा जो शेप आहे तो असं कंटिन्यू करणार आहे. ओके. तर आता हा आपला असा झाला अखंड बेल्ट व्यवस्थित असा एकदम छान पद्धतीने आपण इथं करून घेतलेला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, आता हा जो काही पॉइंट आहे तो असा खाली घ्यायचा आहे. पॉइंट लक्षात येत असतील तुमचे की मी आता इथून ही जी क्रॉसपट्टी घेतलेली आहे ती सुरुवातीला 3 इंच मोजून घेतली. ह्या दिशेला देखील आपण 3 इंच घेतलेला आहे. म्हणजे क्रॉसपट्टी आपण 3 इंच मोजून घेतलेली आहे, कारण ती तयार होऊन बरोबर 2.5 इंचाची येत असे. इथून वर 1 इंच घेतलेला आहे. हा 1 इंच मी इथं दिलेला आहे. तर हे बघा इथं आता आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे. इथं मी छातीचा 10वा भाग घेतलाय 4.5 प्लस 4.5 असा आपण इकडे ह्या दिशेने घेतलेला आहे. इथून तर इथपर्यंत आपण टक्स पॉइंट घेतलेला आहे. तुम्हाला पण तसा घ्यायचा आहे. त्यानंतर आपण टक्स पॉइंट सरळ मॅच करून घेतला खाली. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण बनवतोय मधुबाला पॅटर्न. तर इथं बरोबर 1.5 इंच बघा ह्या दिशेला 1.5 इंच घ्यायचा आहे आणि ह्या दिशेला 1.5 इंच घ्यायचा आहे. हे दोन्ही पॉइंट आपल्याला असे व्यवस्थित मार्क करून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला हा जो मेन पॉइंट आहे ना या पॉइंटला आपल्याला हे पॉइंट असे अटॅच करायचे आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला हा जो आपला बेल्ट आपण बनवलेला आहे ह्या बेल्टवर आपल्याला हे पॉइंट असे सरळ घ्यायचे आहेत बरोबर खाली, कारण हा कापड आपल्याला बेल्टमध्ये जास्त होईल. मग बेल्ट कसा ऍडजस्ट करायचा ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. तर आपलं हे बरोबर आपण टक्स 1.5 इंच इथं टोटल आपला आलेला आहे. तसं खाली पण 1.5 येतोय ना असं बघत चालायचं. आता हा व्यवस्थित आलेला आहे. तर आता हे जे आहे ना आपल्या इथं 1.5 इंच वाढलेलं आहे. मग आपण इथं कमरेचं माप चेक करणार. इथं आहे कमरेचं माप बरोबर 32चं. तर 32चा चौथा आपला किती होतो, 8 इंच होत असतो. आणि शिलाई मार्जिन मी यामध्ये किती घेतलेली आहे, तर 10 इंच घेतलेली आहे. म्हणजे 2 इंच घेतलेली आहे. 2 इंच प्लस तर 10 झालेला आहे. आणि आता आपला हा उरलेला कापड किती असणार आहे, तर हा आपला बरोबर इथं 1.5 इंच येतोय. आणि मला असं वाढून घेऊया. म्हणजे आपल्याला काय आहे की हे जे पॅटर्न आहे ते जसं आहे तसंच आपण डायरेक्टली कापडवर ठेवून कटिंग करणार आहे. कुठंच आपल्याला मार्जिन वगैरे वाढवण्याची गरज नाही. ओके. आता हा बेल्ट आपला परफेक्ट असा एवढा इथपर्यंत तयार झालेला आहे. आता जसं मी मार्किंग करून घेतलेलं आहे सेम त्या पद्धतीने मी कटिंग करून घेते. आणि ही कटोरी आपण कापडवर कशी कट करणार किंवा हे पॅटर्न आपण कसं कट करणार हे तुम्हाला पुढे दाखवते. तो आपल्याला असा व्यवस्थित इथं कव्हर करायचा असतो. तर
ही वाली लाईन आणि ही वाली लाईन दोन्ही लाईन आपण असे एकमेकांवर मॅच करत जो वेस्टेज आपला कापड आहे ना इथं म्हणजे पेपर तो इथं असा वेस्ट करणार आहे. बघू शकता म्हणजे जो टक्स घेतलेला आहे आपण तो असा इथं कव्हर केलेला आहे. याला आपण पिन लावून घेऊ कारण आपण याला ठेवून कापडवर कटिंग करणार आहे. ओके, अशा पद्धतीने. तर आपलं हे मधुबाला ब्लाऊजचं साईड पॅटर्न पूर्ण तयार झालेलं आहे आणि ही कटोरी आहे. तर हे आपल्याला कापडवर कसं कटिंग करायचं हे बघूया. जसं आहे तसं मार्किंग करायचं. तर हे बघा इथं आपली ही जी कटोरी आहे मधुबाला कटोरी ही आपल्याला बंद बाजूवर काढायची आहे. तुम्ही बघू शकता अस्तरचे जे बंदवालं पार्ट आहे ना त्यावरच मी हे पार्ट ठेवून घेतलेला आहे. तसंच फ्रंटचा जो पूर्ण अखंड बेल्ट आहे आपला निघालेला तो देखील आपल्याला बंद गडीवर ठेवायचा आहे. आणि याला मी फक्त थोडं बाहेरून मार्जिन वाढवलेली आहे कटोरीला. तसंच आपलं हे जे पॅटर्न आहे त्याला. तर आता जो टक्स आपला कटोरीवर होता तोच टक्स मी इथं यावर डार्क करून घेते. परफेक्ट यायला हवं यासाठी मी सेंटर वगैरे काढत दोन्ही बाजूला सेम पाऊण इंचावर मी पॉईंट लावून घेतले की मला स्टिचिंग करायला सोपं जायला हवं. तसं बघा आता हा एक टक्स आपण घेतला का आपलं परफेक्ट लुक तयार होणार आहे मधुबाला कटोरीचा. ठीक आहे ना. पण यामध्ये तुम्हाला जर का हा वन टक्स सोडून म्हणजे दुसरं प्रिन्सेस कट करायचे असेल तर तो तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. जसं की मी तुम्हाला जस्ट इथं डेमो देते म्हणजे करून दाखवते. चॉकने मार्किंग अशा पद्धतीने करा, कटिंग करू नका. फक्त शिवत असताना आपल्याला इथं टक्स घ्यायचा आहे. बघा मी दोन्ही बाजूला असं उमटवून घेते. पण मी बघितलं की वन टक्स टाकून देखील फिटिंग खूप छान येते आणि कस्टमरला काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे मग मी असं त्याला वन टक्समध्ये शिवून घेते. तर मी तुम्हाला इथं मधुबाला ब्लाऊजच्या दोन पद्धत दाखवते. तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही करू शकता. मी वन टक्समध्येच केलेला आहे आणि संपूर्ण ब्लाऊज मग मी अशा पद्धतीने इथं शिवून घेतलेला आहे. तर फायनली आपलं मधुबाला कटोरी बघा अशा पद्धतीने तयार झालेले आहे. तर कस्टमरला कप्स नको होती म्हणून मी यामध्ये कप्स टाकलेले नाही. आता जस्ट तुम्हाला लूक कळायला हवं म्हणून थोडे कप्स खाली ठेवत मी हा बेल्ट असा अटॅच केलेला आहे. राहिलेलं ब्लाऊज मी नेहमीप्रमाणे संपूर्ण फिटिंग करून घेतलेलं आहे. एकदम व्यवस्थित असं फायनल लुक तुम्ही ब्लाऊजचा बघू शकता किती छान असं आलेला आहे आणि ब्लाऊज फिटिंगला देखील एकदम छान बसलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील बनवू शकता. ब्लाऊजचा हा फ्रंट लुक आहे. जी बॉर्डर स्लीववरती होती ती आपण पुढे बेल्टमध्ये यूज केली आणि हा बॅकचा पार्ट आहे. आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला मधुबाला स्टाईलचे संपूर्ण ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग व्यवस्थित दाखवलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल थोडं जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत.